आणखी का मोठी बातमी आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग कायम ठेवावा अशी मागणी जोर धरतीये। या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विधान भवनात महत्त्वाची बैठकही बोलावली होती। बैठकीला माजी मंत्र्यांसह आमदार आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते। तांत्रिक कारणांमुळे जुना प्रस्तावित मार्ग शक्य नसल्याने नाशिक शिर्डी अहिल्यानगर पुणे असा मार्ग उभारला जाणार आहे असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं होतं। पण नव्या मार्गाला लोकप्रतिनिधींकडून विरोध करण्यात आलाय। तर या संदर्भात रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल असं बैठकीत ठरलंय। त्यांनी अडचण एकच सांगितली, जीएमआरटीची। तर तशी काही जीएमआरटीची अडचण येऊ नये। परदेशामध्ये असे अनेक प्रकल्प झालेले आहेत। तर जीएमआरटीचा प्रोजेक्ट देशाच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा तर आहेच, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही। आपला एक शेवटचा प्रयत्न राहणार आहे, आपण असं सहजासहजी सोडून दिलं असं होऊ नये याच्यासाठी शिवाजीराव बी आम्ही आणि सगळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक, मुख्यमंत्री जी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, आम्ही सगळेजण एकत्र प्रयत्न करणार आहोत।